सन्माननीय बंड्या आपणास विनंती करतो आदरपूर्वक आमच्या व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. गेटवरती उभे सन्माननीय बंड्या भाऊजी सर आपणास मी विनंती करतो आपण आदरपूर्वक आमच्या व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपलं सुद्धा विकास स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत. हॅलो चेक. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समम्र निर्विंगम गुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा गणरायाला वंदन करून आपण सर्वजण सुरुवात करतोय. विकास स्मृती चषक पहिलं षटक मार्गस्थ. पहिला गोलंदाज पहिल्या चेंडूला लेफ्ट केलं गेलं. पंचांचा इशारा येतोय. वाईटचा इशारा. अतिरिक्त धावाने धावफलकाचा श्री गणेश होतोय आरसीएम बोलिंगच्या संघाचा. आरसीएम वाघोली वाळुंचे ऑन साइडला गेल्या सर्कलच्या टोकाच्या वरतून मारण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करतील पण राहतील दूर. पहिला चौकार होतोय. फुल टॉस चेंडूवरती प्रहार केला जातो. चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. दुसऱ्या चेंडूमध्ये कशा प्रकारे गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. जो टप्पा होता पहिला फुलटॉस त्यानंतर असून टप्पा तो पुढे खेचण्याचा प्रयत्न केला गेला होता. सिंगलनी संतुष्ट व्हावं लागते. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा आपण 6 धावा पाहतोय. बघा दोन्ही टीमसाठी एक एक रिव्ह्यू असणार आहे. वाईड आणि बिमरसाठी याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. स्टेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. दोन क्षेत्ररक्षक चेंडूला पाहतील. लॉंग ऑन वरतून वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले. फील्ड केले आणि फेकी होईपर्यंत मात्र सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. इथे आपण पाहू शकता कशा प्रकारे दुसऱ्या बाजूला अखिलला आपण पाहतोय. ऑन साइडला आपण पाहू शकता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा एक पायचा इशारा येतोय. एक धावफलकामध्ये ऍड होताना 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 8. मग ते 4 षटकांचा आणि पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं षटक आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता त्याला मात्र डिफेन्स केलं गेलं. जे 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा आपण पाहतोय 8 धावा. इथून आपण पाहू शकता हात गोलण्याची संधी नाही दिली. जे पहिलं पॉवर प्लेचे षटक आहे म्हणजे या शेवटच्या चेंडूवरती जर का प्रहार आला त्या शेवटच्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. कव्हरच्या डोक्याच्या वरतून मारण्याचा प्रयत्न. टीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती फेकी वेगाने करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि आपण रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा पाहू शकता खूप चांगली. पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलकार धावा 10 10 रन ऑन स्कोर कार्ड. घेऊया ब्रेक. ऐकू एक सुमधीर संगीत. चला खेळाडू जमले अनेक. क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. थँक्यू डीजे. बोलिंज गावी भरला विकास पाटील चषक. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची चर्चा आपण सातत्याने करत असतो. 4थं वर्ष या स्पर्धेचं. पहिला चेंडू ऑन साइडला गॅपमध्ये पाठवले. डीप मिड विकेटवरतून वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील.
एकी होईपर्यंत आपण पाहू शकता सिंगलला कशा प्रकारे डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धावा धावफलकामध्ये ॲड होताना एक पूर्णांक एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 12 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. पण इथे पाहू शकता सिंगल डबलनी कशा प्रकारे स्ट्राईक रोटेशन केलं जाते. इथे आपण पाहतोय जी रणनीती आहे की 4 षटकांच्या मॅचमध्ये दोन्ही सलामीवीर बॅटरला मैदानाच्या आतमध्ये विकेट टिकून खेळणं महत्त्वाचं असणार आहे. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये डीप मधून वेगाने क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचले होते पण चेंडू हातामध्ये नाही आलाय. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 14 धावा धावफलकावरती. जिथे आपण पाहू शकता सिंगल डबलनी कशा प्रकारे स्ट्राईक रोटेशन केली जाते आणि मैदानाच्या आतमध्ये 2-2 धावा आणि स्वतःची एनर्जी लेवल सुद्धा वाढवली जाते. की आपण मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक रोटेशन जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. आपण जर का मोठी फटकी नाही येत आहे तेच करताना दोन्ही सलामीवीर बॅटर. ऑफ साइडला पॉइंटच्या डोक्यावरतून खेळलेला फटका. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये सिंगल साठी. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 15 धावा धावफलकावरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक होते. चेंडू हातामध्ये नाही होत आहे. बॅकअप येईपर्यंत आपण इथे पाहू शकता कशा प्रकारे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. बघा याच गोष्टीची चर्चा केली जाते. इथून जर का सर्कलच्या आतमध्ये मिड विकेटला आपण जो क्षेत्ररक्षक होता तो वेगाने चेंडूवरती आला त्याच्या हातामध्ये जर का चेंडू आला असता तर इथून बॅकअपला जिथपर्यंत लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेपर्यंत 2 धावा सुद्धा कंप्लीट झाल्या. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 17 धावा धावफलकावरती. थोडीशी घाई करायची टीम एकता बांधकर. हलक्या त्याने ऑफ साइडला स्वतः गोलंदाज चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करतायत. आता इथून ही गोष्टी सुद्धा बघितली जाते की यष्ट्यांवरती नेम साधायचा होता पण ते बॅकअप किती लांब होतं. इथून जर का नेम साधण्याचा प्रयत्न केला होता आणि जर का बॅकअपच्या हातामध्ये चेंडू नसता आला तर तिथे सुद्धा 1 रन आली असती. या गोष्टीचा सुद्धा मनामध्ये विचार होता गोलंदाजाने आणि यष्ट्यांवरती नेम नाही साधला गेला. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 18 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. टीप स्क्वेअर लेग वरतून क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. चेंडूला फील्ड करतील. फेकी होईपर्यंत यष्टीरक्षक विवेकच्या हातामध्ये यष्ट्यांवरती लावण्याचा प्रयत्न केला जातोय. अंपायरचा इशारा होतोय 1 शॉट आणि थर्ड अंपायर रेफर केलं जाते. चेक केलं जाईल. टीपीएनच्या टेक्निकल टीमला व्यस्त करण्याचा प्रयत्न केला जातोय. ह्याला चेक. यानंतर होणारी मॅच चेतक वाघोली आणि करमाळे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी रेडी जायचं आहे. चला धावचीच्या रूपात गडी बाद असणार आहे. पहिला विकेटचं पतन पहिला हादर लागतोय धावचीच्या रूपात गडी बाद. येस म्हणजे जर का धावचीच्या रूपात गडी बाद असणार आहे आणि पहिली रन अंपायरचा इशारा सुद्धा आला की 1 शॉटचा इशारा सुद्धा अंपायरचा आला होता तर या चेंडूवरती एकही धाव नसणार आहे आणि धावचीच्या रूपात गडी सुद्धा बाद असणार आहे. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकार धावा 1 गडी बाद 18. घेऊया ब्रेक. ऐकूया एक डीजेच्या मार्फत सुमधीर संगीत.
लचिक 18 धावा धावपळकावरती. बघा यानंतर होणारी मॅच चेतक वाघोळी विरुद्ध करमाई असणार आहे. दोन्ही कॅप्टननी रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस घेणार आहोत. गोलंदाजी मारवरती चिनार तिसरं षटक. चिनारच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. इथून थोडंसं बॉलचं जजमेंट चुकीचं होतं. जास्त जागा जे पोझिशन होती तेवढून पुढे आले होते आणि चेंडू गेला वन बाउन्स सीमारेषा पार चौकार. बघा इथून एक सूचना सांगण्यात येते. तुमच्या कर्णधारापर्यंत क्रिकरोजची लिंक पोहोचवले तर त्या लिंकमध्ये ज्या डिटेल्स आहेत खेळाडूंच्या त्या पूर्ण फिल करायच्या आहेत. याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. सर्व कर्णधारांनी आपल्यापर्यंत आयोजन कमिटीकडून एक लिंक पोचवली गेली क्रिकरोजच्या माध्यमात. क्रिकरोजची ती फिल करायची आहे. खेळाडूंचे डिटेल्स त्याच्यामध्ये भरायचे आहेत जेणेकरून आमच्या मॅन्युअल स्कोररला काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. Hello check. Hello check. Hello check. Hello check. Hello check. 5 चेंडूंचा आतापर्यंत घेत झाले 28 धावा धावपळकावरती.
28 धावा धावपळ करती. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा धावपळ करती. 29. मग शेवटचे षटक भागेश हाताळण्यासाठी सज्ज. तीस धावा धावपळ करती. रिव्ह्यू घेतला गेलाय. वाईट साठी चेक केलं जाईल. थर्ड अंपायर सन्माननीय प्रवीणजी नाईक सर, मी आपणास विनंती करतो आदरपूर्वक आमच्या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं सुद्धा विकास स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत. चेक केलं जाते. वाईट साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची सांगता 29 धावा धावपळ करती. 3.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. बघा येणारे 5 चेंडू इथून जर का आपण विचार केला तर RCM 40 पर्यंत धावफलक टच करण्याचा प्रयत्न केला जाईल. ऑफ साइडला सर्कलच्या डुकाच्या वरतून मारण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतात. रातील दूर चेंडू जातोय त्याच्या डुकाच्या वरतून. चौकार. पंडारी शट पड़के बिगड़ वाला बिन दड़ चकड़े वाला. पंडारी शट पड़के बिगड़ वाला बिन दड़ चकड़े वाला. पंडारी शट
शर्ट पड़ के बिगर वाला बिन तोड़ छकड़े वाला पंजाबी शर्ट पड़ के बिगर वाला बिन तोड़ छकड़े वाला पंजाबी शर्ट पड़ के बिगर वाला बिन तोड़ छकड़े वाला पंजाबी शर्ट पड़ के बिगर वाला बिन तोड़ छकड़े वाला गुरुनाथ फड़के मंगेश फड़के Thank you. मानुस की हाय हो लई भारी आतापर्यंत घेतला डबल 33 पहिल्या चेंडूवरती आपण पाहू शकता मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूची सांगता झाली. त्यानंतर दुसरा चेंडू आपण पाहू शकता ऑफसाईडला खूप चांगला फटका जिथे डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करत होते पण थोडेसे राहिले सीमारेषा पार. डबल 33 धावा धावपळकारती. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करत आहेत. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत येथील चेंडू खाली टिपला जातोय चांगला झेल संपतोय विकेटचा पत्र करण्याचा धावपळकर जवळ डबल 33 आहेत आणि विकेट सुद्धा 3 झाल्यात. चला थोडीशी घाई करायची एकता मानकर संघ या मॅच साठी इतका वेळ पहिल्या मॅच साठी मर्यादित रेषा व्हाईट ची लाईन आहे त्या व्हाईट लाईन पेक्षा चेंडू बराच बाहेर निघतोय. 37 पुन्हा एकदा लगातारचा तिसरा वाईड पंचांचा इशारा येतोय. बघा या षटकामध्ये आपण जर का विचार केला तर तब्बल 4 वाईड आणि आपण जर का विचार केला तर एका वाईड नंतर ती सिंगल आली होती म्हणजे तो चांगला चेंडू होता. त्यानंतर पुन्हा एकदा तोच प्रयत्न करण्याच्या नादात लगातार 3 वाईड 38 धावा. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड करतील. इथून दुसरी धाव घेताना थोडंसं आपण पाहू शकता नॉन स्ट्राईक एंडवरती बॅलन्स स्वतःच गमावलं आणि सिंगलनी संतुष्ट व्हावं लागलं. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला 39 39 धावा धावपळकारती. चेतक वाघोळी आणि करमाळे दोन्ही कर्णधारांनी टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय. चेतक वाघोली अँड करमाळे दोन्ही कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये यायचे. नरेशजी नाईक सर मी आपणास विनंती करतो आदरपूर्वक आमच्या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू मार्ग असतो 39 धावा धावपळकारती. शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक ती जागा भरून काढली होती तो गॅप भरून काढला होता चेंडू खालती आले होते पण चेंडू हातामध्ये नाही आला आणि फेकी थोडीशी खराब. सिंगलला आधी डबल मध्ये आणि 2 ला 3 मध्ये कन्वर्ट केलं गेलं. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय 42 वरती धावफलक स्थिरावलं जाते 42 आणि 43 धावेचं आव्हान असणारी टीम एकता बाणकर या संघासाठी.
खेळाडू जमले अनेक क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक Hello, Thank you. असलं दोन्ही कर्णधार. ए, बोलिंज गावी भरल्या या विकास हॅलो चेक. एका बाजूला बोलिन्स आहे आणि दुसऱ्या बाजूला विकास 11 आहे. चेतक वाघोली आणि करमाळे. बोलिन्सचा कॉल आहे. बोलिन्स आले. मी मान्यवरांना विनंती करतो आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. नाणेफेक जिंकलंय. काय डिसिजन असेल? पहिला आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघाला किती धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? गेल्या टाईम आमची मॅच झालेली तेव्हा आम्हाला टफ दिलेलं आहे त्यांनी, सो आम्ही हलक्यात नाही घेणार आणि 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. एकंदरीत आता सीझन एंड होते टेनिस क्रिकेटचं, म्हणजे पावसाळा येतोय. एकंदरीत या वर्षामध्ये या हंगामध्ये संघाचा प्रवास कशा प्रकारे राहिला आहे? प्रवास बघायला गेला तर चांगला राहिला आहे, पण अजून चांगला करायचा प्रयत्न करू आम्ही. बेस्ट ऑफ लक तुम्हाला म्हणजे मॅचसाठी. खूप खूप शुभेच्छा. करमाळे, जर का नाणेफेक तुमच्या बाजूने असतं तर काय डिसिजन असतं? आम्ही बॅटिंगच करणार होतो. फलंदाजी करायच्या मनासारखं आलं, मग किती धावांचं टार्गेट सेट करायचं आहे मनामध्ये? आम्हाला 35 रनचं टार्गेट होतं. 35 रनचं टार्गेट सेट करायचं. एकंदरीत संघाची रणनीती आणि या स्पर्धेविषयी काय म्हणाल? स्पर्धा यांचं उत्तम आयोजन असते. बोळिंजकर दरवर्षी आपलं आयोजनाचं स्तर वाढवत असतात आणि एकंदरीत सांगायचं झालं तर यावर्षी पण त्यांचं आयोजन खूप सुंदर झालेलं आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला तुमच्या मॅचसाठी. नाणेफेकीचा अहवाल चेतक वाघोली नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलेले आहे आणि टीम करमाळे यांना फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं आहे. हॅलो चेक. बघा, स्पर्धेमध्ये ब्लॅक ट्रॅक अँड शूज कंपल्सरी आयोजन कमिटीकडून हा नियम सांगण्यात येतोय, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. आणि जर का कोणत्या खेळाडूंनी जर का ब्लॅक ट्रॅक नसेल घातली आणि मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसला तर त्या संघाला 2 रनची पेनल्टी असणार, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. मॅचला सुरुवात. 43 धावांचा पाठलाग करायचा येणारा 24 चेंडूमध्ये. गोलंदाजी मारवरती प्रसन्न आपण पाहतोय पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज. पहिल्या चेंडूवरती आपण पाहू शकता ज्या प्रकारे फटका बॅटमधून एक्झिक्यूट केला जात होता ना, त्या प्रकारे कनेक्शन नाही आलं. पंचांचा डिक्लेअरचा इशारा येतोय. विवेक नाईक यांनी जर का मैदानाच्या आतमध्ये धावून 3 रन काढल्या तर निलेशजी नाईक अविसर यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. इथून मैदानाच्या आतमध्ये उन्हाचा ताबा जितका जास्त आहे आणि पारितोषिक लावून आपण पाहू शकता कशा प्रकारे एनर्जी लेवल वाढवली जाते, प्रोत्साहन केलं जाते आपल्या खेळाडूंना. बघा, पहिल्या चेंडूवरती सिंगल. बघा, थोडीशी घाई करायची आहे. 15 मिनिटात तुमचे 3 षटक हातावून झाले पाहिजे. टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकतो चेंडू कशा प्रकारे आत आला होता.
बघा प्रेक्षकांसाठी सुद्धा पारितोषिक आले. जागा बनवून मारण्याचा प्रयत्न. कोणतीही हॅट्रिक झाली म्हणजे षटकार चौकार या विकेटची, तर त्या हॅट्रिकसाठी संपूर्ण स्पर्धेमध्ये योगेश गजानन वजे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. इथून तुम्ही हॅट्रिक घ्या, तुम्हाला चान्स आहे विकेट हॅट्रिकसाठी. चौकारांची हॅट्रिक असू दे, षटकारांची हॅट्रिक असू दे. 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलं योगेश गजानन वजे साहेब यांच्याकडून. आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर कोणत्या खेळाडूंनी जर का कॅच पकडला, म्हणजे खेळाडू नाही प्रेक्षक वर्ग, त्या प्रेक्षक वर्गाने जर का बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच पकडला तर त्या कॅचसाठी सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आहे. योगेश गजाननजी वजे आपण पाहू शकता स्पर्धेमध्ये संपूर्ण खेळाडूंना असू दे या प्रेक्षक वर्ग असू दे त्यांना प्रोत्साहित करण्याचं कार्य केलं जाते. नो फेकीचा सर, येस नो दिलाय फेकीसाठी. मग तो गोलंदाज संपूर्ण स्पर्धेमध्ये जशा प्रकारे आपण आधीच तुम्हाला डिसिजन सांगितलं होतं, अंपायरने जे डिसिजन दिलं जाईल त्या डिसिजन फायनल असणार आहे. चेक केलं जाईल. थर्ड अंपायरला मी विनंती करतो आपण चेक करायचं आहे. बघा अंपायरने डिसिजन दिलेलं आहे, फायनल डिसिजन असणार आहे. रिव्ह्यू फक्त वाईड आणि बिमरसाठी आहे. प्लेयर्स रेफर नाही करू शकत. अंपायरला जर का कोणत्या गोष्टीचा डाऊट असेल तर अंपायर रिव्ह्यू घेऊ शकतात. आणि जो गोलंदाज एकदा जर का फेकी काढला जाईल तर या स्पर्धेमध्ये पुन्हा गोलंदाजी नाही करू शकत, ह्याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. चला डिसिजन अंपायरने दिले जे मैदानाच्या आतमध्ये ते डिसिजन एकता बांधकर ॲक्सेप्ट करायचं आणि मॅचला सुरुवात करायची आहे. 15 मिनिटात जर का तुमचे 3 षटक नाही होत तर सर्कलच्या आतमध्ये अजून एक फिल्डर घ्यावा लागेल, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. चला ऑफिशियल अंपायर मॅचला सुरुवात करायची आहे. चला अंपायरने डिसिजन दिलेलं आहे.
नो चेंडू घोषित केला गेलाय. फेकीचा नो दिला गेलाय. चला थोडीशी घाई करायची आहे प्लीज. आयोजन कमिटी आपण सुद्धा विनंती करतो की मैदानाच्या आतमध्ये मॅच स्टार्ट करायला सांगायचे दोन्ही टीम्स. दिलेलं डिसिजन आपण ॲक्सेप्ट करायचं आहे अशी मी विनंती करतो. पंचांचा जो निर्णय असणार आहे तो अंतिम निर्णय होता. आयोजन कमिटी आणि पंचांनी डिसिजन जे डिस्कस करून दिलं ते तुमच्यापर्यंत पोचवलं गेले. नो चेंडू आहे तो. नो आणि फेकी म्हणून बॉलरला बाहेर काढण्यात गेले. तो पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये गोलंदाजी नाही करू शकत याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. हॅलो चेक. चला 'बघा खेळाडू कक्ष आहे तिथेच जी चालू असलेल्या मॅचचे जे प्लेयर असतील त्यांनी तिकडेच बसायचं आहे आणि बॅटिंग आणि बॉलिंगसाठी जर का मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जात असेल तर त्या खेळाडू कक्षाच्या मधूनच जायचं आहे याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. आपण पाहतो टॉस्को बॉक्सच्या राईट साईडला खेळाडू कक्ष आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. पाच धावा झाल्यात. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ. तीन रनची पेनल्टी असणार आहे तर 3 रन त्या ऍड सुद्धा होतील. मग 8 धावा होतात सर. 8
बघा पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर त्या 2 धावा धावून सुद्धा काढल्या 9 चेंडूवरती. तर 3 चेंडूंचा आतापर्यंत 5 धावा. आणि जे आपण पहिला सूचना दिली होती, जर का फेकीमधून कोणत्या बॉलरला बाहेर काढण्यात येईल तर 3 रनची पेनल्टी असते. ती 3 रनची पेनल्टी ऍड करून 8 धावा धावपळ करते. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 8 धावा धावपळकावरती. अजिंक्य गोलंदाजी मारवरती येताना तुम्ही पाहू शकता बराच वेळ घेतला गेला. आता घेतलेला वेळ कोणत्या संघासाठी तो फायदेशीर ठरतो हे सुद्धा मैदानाच्या आतमध्ये. चला RCM थोडीशी घाई करायची आहे प्लीज. प्रहार 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 केला साधू चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करत रेतील दूर चेंडू जातोय. 1 बाउन्स सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 12 धावा धावपळकावरती. चला RCM प्लीज थोडासा वेळ कमी घ्यायचा, आपण याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. ऑलरेडी या मॅचला आपण जर का विचार केला तर बराच वेळ गेलेला आहे. त्यासाठी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतील. फेकी नाही केली जाते. सिंगल कंप्लीट होताना 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 13 धावा धावपळकावरती. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ. 13 धावा. बारा धावा. शेवटचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील. चेंडूला फील्ड करतील. फेकी होईपर्यंत सिंगल कंप्लीट होताना दिसते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावपळकर धावा आपण पाहायला गेलं तर 13 धावा. खेळाडू जमले अनेक. क्रिकेट खेळू चला, पाहू चला, खेळाडू जमले अनेक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज. बघा पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक होतं. विवेक आणि प्रतीकची जोडी मैदानाच्या आतमध्ये होती.
विवेकच्या बॅटमधून आपण एक चौकार सुद्धा पाहिला ऑन साईडला, म्हणजे 13 धावा धावफलकावरती. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहू शकता बदल करण्याचा प्रयत्न केला जातोय. RCM वाळूंचे संघ थोडीशी घाई करायची आहे टीम. डिफेन्स केले जाते पहिल्या चेंडूला. आपण पाहू शकता चांगला चेंडू हाताळला होता आणि ते चांगला चेंडू पूर्णपणे सन्मान दिला जातोय. 13 धावा धावफलकावरती. बघा इथे आपण पाहू शकता गोलंदाजी मार्गवरती साई. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये, 3 क्षेत्ररक्षक होते डीपमध्ये. आपण पाहू शकता चेंडूवर येण्याचा प्रयत्न करत होते, पण टीम मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते. चेंडूवरती आले, चेंडूला फेकी करेपर्यंत सिंगल कंप्लीट. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 14 धावा धावफलकावरती. टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकता चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. सन्माननीय योगेशजी वजे साहेब, आपणास मी विनंती करतो आदरपूर्वक आमच्या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. योगेशजी वजे सर, आपणास मी विनंती करतो व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय आणि या विकास स्मृती चषकाचा आनंद घ्यायचा आहे. विकास 11 संपूर्ण टीम कमिटी मेंबर, आपणास विनंती आहे की आपण स्टेजच्या जवळच राहायचं आहे आणि मैदानाच्या चारही बाजूने जे बाउंड्री लाईन आहे तिथे सुद्धा काही खेळाडूंनी उभं राहायचं आहे, म्हणजे जेणेकरून चेंडू बाहेर जाईल, तो चेंडू लवकर कशा प्रकारे आतमध्ये येईल याची दखल घेण्यासाठी जे संपूर्णतः स्पर्धा बनवण्याचं कार्य केलं जाते या विकास 11 पोलिंग टीमच्या माध्यमातून. खुलवा टप्प्याचे चेंडू ऑफ साईडला घेऊन काढला. सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड करतील. फेकी वेगाने केली जाते. सिंगल कंप्लीट. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 15 धावा. बघा साईला आणलं होतं की दुसरं षटक, म्हणजे जे पहिल्या षटकामध्ये 13 धावा आलाय तर दुसऱ्या षटकामध्ये धावा अगदी रोख लागावायचा आहे, त्यासाठी साईला आणलं होतं आणि खूप चांगली कामगिरी करतोय. 4 चेंडूमध्ये मात्र 2 धावा खर्च केल्या. धावफलकार धावा आपण जर का पाहायला गेलो तर 15 धावा. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही होत आहे. निर्धाव चेंडूची सांगता. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 15 धावा. आपण पाहू शकता सुरेख गोलंदाजी साई, आणि इथे थोडीसे साईचा आपण पाहू शकता रनअप कशा प्रकारे आहे त्या ऍक्शनची चर्चा केली जाते आणि गोलंदाजी सुद्धा त्या प्रकारे केली जाते. शेवटचा आणि अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला मिस करतोय थोडस यष्ट्यांपासून. पंचांचा डिक्लेअरचा इशारा येतोय. 1 धाव. खूप चांगलं षटक आपल्या संघासाठी. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा मात्र 16 धावा. घेऊया ब्रेक. ऐकूया एक डीजे मार्फत सुमधुर संगीत. पाहू चला खेळाडू जमले अनेक. क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बघा 2 षटकांचा आतापर्यंत खेळ झालाय. 16 धावा.
12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 12-27 मध्ये एक तिसरं षटक आहे. सार्थकचं एक इम्पॉर्टंट षटक असणार आहे. म्हणजे मॅच कोणत्या दिशेने पळते, कोणत्या बाजूने मॅच जास्त झुकते हे दर्शवणारं षटक असणार आहे. येणारे 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. 27. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. उंच उडी घेतली होती एका हाताने, चेंडूला आत ढकलण्याचा प्रयत्न केला जात होता, पण हाताला लागून चेंडू डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बाहेर पडतोय. सीमारेषा पार. विवेकच्या बॅट मधून दणदणीत षटकार. थँक्यू पाटील सर. मी आपणास विनंती करतो की आदरपूर्वक आमच्या व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. त्यांच्या जोडीने सन्मान्य सिद्धेशजी नाईक सर, आपणा सुद्धा मी विनंती करतो आपण सुद्धा आदरपूर्वक आमच्या व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे आणि विकास स्मृती चषकामध्ये क्रिकेटचा महासंग्राम चालू आहे, त्याचा आनंद घ्यायचा आहे. चेंडूला लिफ्ट केलं जाते डाव्या यष्टीच्या. बराच बाहेर पंच आमच्या दिशेने वळत आहेत वाईटचा इशारा करताना. वाईट +1 आहे ना सर? ओके, तर वाईट +1 2 धावा. 24 रन ऑन स्कोर कार्ड. 24 धावा. इथून आपण जर का या मॅचचा विचार केला तर 12-27चं समीकरण होतं. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केल्यानंतर आपण पाहू शकता दुसऱ्या चेंडूवरती दबाव आहे. आता सार्थक थोडासा दबावामध्ये आहे. वाईट +1. आता एक चेंडूचा खेळ झाला, 8 धावा तिकडे आल्यात. दुसरा चेंडू थोडासा टप्प्याचा चेंडू केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू होता. सिंगल तिथे सुद्धा येते. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 25 धावा. 25 रन ऑन स्कोर कार्ड. ऑन साइडला पुन्हा एकदा आपण पाहू शकतो विवेक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते. येणारा प्रत्येक डॉट आपण जर का विचार केला तर एकता बानकरच्या डगआउटमध्ये तो चिंता वाढवणार आहे की 9 चेंडू 18 धावांची गरज. 9-18 मध्ये जर का आपण विचार केला तर तो 9चा फासला आहे. तो 9चा फासला कमी करण्यासाठी अजून एक मोठा फटका खेळणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे आणि क्षमता आहे. एका बाजूला आपण विवेकला पाहतोय ज्यांनी सातत्याने खेळताना हे मैदान असू दे, दुसरं SBPLचं मैदान असू दे, खूप प्रभावित केलेली कामगिरी. सातत्याने फलंदाजी करताना आपल्या टीमसाठी जशा प्रकारे गरज असते त्या गरजेप्रमाणे नेहमी खेळी करताना. पण आता थोडासा दबावामध्ये आहे. अजून एक डॉट होताना लगातारचे 2 डॉट आणि गोलंदाजी करताना आपण सार्थकला पाहतोय, त्याचे सुद्धा कौतुक केलं जाईल. ऑफ साइडला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली घेण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू खाली पोहोचतील. फेकी होईपर्यंत मात्र सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. आता इथून 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 26 धावा. येणारे 7 चेंडू. आता या 7 मध्ये 17 धावांची गरज आहे. 7 विजयाची 7 कोणत्या बाजूने जाते आणि 17 असताना खतरा कोणत्या संघावर आहे पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू, टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता. खूप चांगलं षटक. पहिल्या चेंडूवरती 8 धावा आला होता सार्थकच्या, पण तदनंतर प्रहार करण्याचा प्रयत्न आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही येते. मागे निघून जातो डिक्लेअर झोन मध्ये. बघा दोन्ही सलामीवीर बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत, पण सलामीवीर बॅटर प्रत्येकचा आपण जर का विचार केला तर 6 मध्ये 3 आणि एका बाजूला विवेक आहे 14 मध्ये 16. म्हणजे इथून आता साथ द्यायची गरज आहे. विवेक एक आक्रमक फलंदाज, एक शांत, जशा प्रकारे आपल्या संघाला गरज असते बॅटिंग करायची तशा प्रकारे बॅटिंग नेहमी केली जाते. इथून प्रत्येकाला साथ देणं इम्पॉर्टंट आहे. थोडासा संघ मागे आहे. 5 चेंडू 15 धावांची गरज. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आहे. मिड ऑफला थोडासा चान्स क्रिएट झाला होता, चेंडू हातामध्ये नाही आला.
पारच्या प्रत्येक विकेटला हेमंतजी पाटील साहेब पार त्यांचे वडील याच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. इथून विकेटची सुद्धा गरज आहे. एका बाजूला आपण पाहतोय RCM वाळुंजे, दुसऱ्या बाजूला एकता बानकर आहे. दोन्ही सलामीवीर बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये. ऑफ साइडला दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतायत. रातील दूर कशा प्रकारे सर्कलच्या डोक्याच्या वरतून चेंडूला पाठवले सीमारेषा पार. विवेकच्या बॅट मधून दणदणीत चौकार. थँक्यू डीजे. सन्मान्य दिनेशजी वजे साहेब, मी आपणास विनंती करतो आदरपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. सन्मान्य दिनेशजी वजे साहेब कोरोटी, आपणास मी विनंती करतो सर आदरपूर्वक आमच्या व्यासपीठाने विराजमान व्हायचं आहे. आपलं सुद्धा विकास स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत. मॅच मध्ये रंगत विवेक जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. आपल्या संघासाठी लढताना एकता बानकर, टीमची एकता दोनही फलंदाजाला दाखवायला गेलं. दुसऱ्या बाजूला RCM वाळुंजे संघ, त्या संघाने केलेली लढाई शेवटच्या क्षणापर्यंत गोलंदाज. 3-11च्या मॅच. थँक्यू. अजून एक जर का पार्थने विकेट काढला तर त्यांचे काका विकासजी पाटील सर यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. दोन चेंडू 11 धावांची गरज. 2-11 मध्ये नवीन फलंदाज चिनारला आपल्या संघासाठी या चेंडूवरती मोठा फटका खेळणं गरजेचं असणार आहे. तो सर का मोठा फटका शेवटच्या चेंडूवरती तर गरज असणार आहे, पण त्याच्या आधी या चेंडूवरती मोठा फटका खेळणं गरजेचं असणार आहे. 2-11चं मॅच मैदानाच्या आतमध्ये. आल्या चिनारच्या बॅट मधून चेंडूला हवेमध्ये पाठवले. क्षेत्ररक्षक 1-2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. एकाच्या हातामध्ये चेंडू नाही आलाय. आता इथून सिंगलला डबलला 3 धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा, मात्र 2 धावा. व्हाईट कॉलर टायगर ग्रुप यांच्याकडून पारसाठी 3,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या शेवटच्या षटकामध्ये खूप चांगलं षटक. 1 चेंडू 9 धाव्यांची गरज. आपण पाहू शकता 42 धावा डिफेन्स करायचं होतं आणि कशा प्रकारे प्रयत्न केले जातात. खूप चांगली गोलंदाजी. पहिलं षटक 13 धाव्यांचं होतं, तदनंतर खूप चांगला कमबॅक. दुसऱ्या षटकामध्ये मात्र 3 धावा आल्या आणि इथे मॅचला फिनिश केले जाते. अभिनंदन टीम RCM वाळुंजे संघ आणि पराभूत झालेला संघ एकता बानकर हार्डलक टीम. पराभवाच्या छायेमध्ये जावं लागते. चला यानंतर होणारी मॅच चेतक वाघोली आणि टीम करमाळे, दोन्ही सलामीवीर बॅटर पाठवायचे. चेतक वाघोली आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय.